शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीचा जामीन फेटाळला गेलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला गेलेला आहे। 2006च्या माफी धोरणातील सर्व अटींचं पालन केल्याचा दावा गवळीने केला। न्यायमूर्ती सुधांशु धुलिया, के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतलेला आहे। अरुण गवळी याने केलेला जामीन अर्ज आता फेटाळला गेलेला आहे। खंडपीठाकडून हा निर्णय दिला गेलाय। उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी म्हटलंय। शिवसेनेच्या नगरसेवकाच्या हत्येचं हे प्रकरण आहे 2007 मधलं, ज्यासाठी जामीन अर्ज केला गेला होता अरुण गवळीकडून, मात्र आता तो फेटाळला गेलेला आहे। हस्तक्षेप करण्यास आता खंडपीठाने नकार दिलेला आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयादरम्यान, आणि त्यामुळे आता अरुण गवळीला पुन्हा एकदा दिलासा मिळाला नाहीये। जामीन अर्ज फेटाळला गेलाय। 2006च्या माफी धोरणातील सर्व अटींचं पालन केल्याचा दावा गवळीने केलेला आहे, पण न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळलाय। उच्च न्यायालयाच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी म्हटलंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत। पंकज, कोर्टाने नेमकं काय नमूद केलेलं आहे जामीन अर्ज फेटाळताना? कोर्टानं अरुण गवळी यांचा जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे। कोर्टानं उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हायकोर्टाचा जो निर्णय होता त्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करण्यास पूर्णपणे नकार जो आहे तो दिलेला आहे। खरं तर कमलाकर जामसंडेकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते। त्यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी जे आहेत ते सजा भोगत आहेत, आणि असं असताना 2006चा जो माफीनाम्याचा एक जो काही कायदा आहे त्याच्यानुसार अरुण गवळी यांनी सर्व नियम जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत। त्याच्यासाठी ज्या गरजेच्या बाबी असतात त्या सगळ्या निकषांमध्ये ते बसतात, त्यामुळे त्यांना माफी देण्यात यावी असा अर्ज त्यांनी न्यायालयाकडे केला होता, आणि त्या अर्जानुसार त्यांचा जामीन जो आहे तो मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र कोर्टानं या बाबतीमध्ये जामीन फेटाळला, आणि उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या हस्तक्षेप न करण्याचा निर्णय जो आहे तो या खंडपीठानं जे आहे 2 न्यायाधीशांचा घेतलेला आहे, बेंचने घेतलेला आहे। खरं तर शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यात आली, त्या हत्येमध्ये प्रमुख आरोपी म्हणून अरुण गवळी हे शिक्षा जो आहे ते भोगत आहे, आणि त्यानंतर चांगलं वर्तन करणं, शिक्षेच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन न करणं, सर्व नियम पाळणं, नियमांच्या अधीन राहून वर्तन करणं, जेल प्रशासनाला सहकार्य करणं, वयाचा एक फॅक्टर आहे, सगळं बघून त्यांनी पुढे माफीचा अर्ज केला होता, मात्र तो अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।